रवी भाऊ, आपण जे केलं ते बरोबर केलो का गा? दत्ता भाऊ, आपण दोघं नेहमी साथ राहू का? होय ना. ऐकता का जी? ऐकत सावखे ना बस सांग. त्या दुकानवाल्या भाऊचा पोरगा माहित आहे का तुम्हाला? त्याला कॉन्व्हेंट मध्ये टाकले. हा मग तर आमच्या गोलू बरोबरच असतो होतो. आपण आपल्या गोलूला टाकायचं का शाळेमध्ये? हा सांग मग कसं करायचं? का कसं करायचं? पिशी घेऊन घेऊ, पण त्या कॉन्व्हेंटची वर्षाची फी भरायला लागते. किती? 20,000. का म्हणली एक वेळा सांग. 20,000 रुपये जी. ते कुठून आणशील? करून कसे तरी वर्षालाच भरायचं राहते. अंगावर एवढं कर्ज आहे, विसरलीस का? हो माहित आहे. घर खर्च किस्त्या एवढं सगळं कसं करशील? आता मग शिकवायचंच नाही का गोलूला? अहो बये तसं नाही. पोरगं शिकायचं राहिलं ना कुठं बी शिकते. मी नाही शिकलो का सरकारी शाळेत? त्या शाळेमध्ये बरोबर शिकवतच नाही. अहो हे कोण सांगलं तुले? तेच दुकानवाली वहिनी म्हणत होती. अहो ते तर म्हणतीलच ना, तिच्या पोराला कॉन्व्हेंट मध्ये टाकले. जरा आम्ही एवढं कष्ट करतो, कोणासाठी करतो? तुमचं लहानपणासारखा खिचीर मिचीर करत हा. पाय नव हे का म्हणून राहिली? का हो जी, का झालं? गोलूले कॉन्व्हेंट मध्ये टाकू म्हणत आहो. कोणत्या होत्या? इंग्लिश वाल्या कॉन्व्हेंट मध्ये? हो. माझा चिंटू बी तुमच्या गोलू बरोबरच तायवर, त्याचं बी टाका ना नाव. सोडणं मग तिथं तिथं पैसे लागते. पैसे लागते? किती लागते? ते सोडव. हरिबा कुठं आहे? एवढ्या उन्हामध्ये काम करत आहे. ए हरी भाऊ, ये जेवाले. पहिलंच बिमार माणूस, लवकर खाऊन घ्यावा. विसरलीस का माझ्या भावाले? सांगूनच आलो व माग राहिला. लक्ष ठेवत जा थोडीशी माझ्या भावाकड. ये हरी भाऊ बस इथं. काय जीवनामध्ये भूक असेल तर कारली बी गोड लागते. ते तर आहे बाबा. मी तिकडचा कचरा काढतो, तुम्ही या लवकर. का म्हणते हरी भाऊ, कशी आहे तब्येत? बरी आहे दादा. का म्हणते का डॉक्टरकडे गेला होता ना? का म्हणे डॉक्टर? डॉक्टर का म्हणते का महाग महाग गोड्या औषधं लिहून देते न कर्जबाजारी हो म्हणते. निराश नको हरी भाऊ, निघल काहीतरी मार्ग. कर्जावर कर्ज चढत आहे, पोरं मोठं होत आहे, त्यांचं शिक्षण आणि पोरीचं लग्न पण करायचं आहे. तू कसं शांत राहते का दादा? माझ्यानंतर नाही जमणार. काय सांगू हरी भाऊ, कालच पोस्टमॉर्टम नोटीस देऊन गेला. कर्ज आहे म्हणून. म्हणजे काय लिहून होतं चिठ्ठीमध्ये? वडिलांना कर्ज काढलं होतं, तेच होतं लिहून. कधी बी निला होऊ शकते ह्या वर्षी. फुलला सांगू नको बरं का, तिला माहीत नाही असेल. कधी येता? फुल आवाज देत आहे बरं का. जातो, संध्याकाळी भेटू बरं का. हो भेटू की. दादाची भी हालत खराब आहे. चल चल लवकर चल, बाबरात जायचंय. आई एकटीच चालू करत असतात. चालत काय धावत जाऊन चल ना. बरं ट्रिपच्या लिस्ट मध्ये तुझं नाव नाही दिसलं तर येत नाही आहे का? नाही हो, माझी इच्छा नाही. तू नाही आलीस तर माझं काम होईल. पैसे नसतील तर मी भरतो, कर्ज भरायचे ते मीच करतो. मला बसचा प्रवास जमत नाही, मला उलट्या होते, मी नाही येऊ शकत. राहू दे, मी बी नाही चाललो. आता माझ्यावर जाऊन टाकत आहे तशी सर्व. तुझ्यावर नाही टाकत आम्ही. तुझ्या घरची परिस्थिती का मला तर माहित नाही. तुला का वाटते? बाबा बाई, तू चिंता नको करू, मी तुझे पूर्ण महाराष्ट्र फिरवल एक दिवस. मला महाराष्ट्र नाही, तुला भारत देश पाच आहे. चल चल पटकन चल. काहू करत आहो तुम्ही? झाले का काम बसल्या? हो ये ना व बस.
मा किती काम करते बा माया वहिनी. हे पोरगी तरी पाहिलं शाळेतून जाऊन येते ना माय बरं काम करू लागायला जाते. हो बरं का करतेस व पूर्ण नवरात जास्त बिमारीला पैसा सरत आहे. मुर्द्यावानीच तर हालत आहे व तो. एक वारणी काडी नाही उचलत ना काही नाही. असे माणसं राहिले तर किती ना नाही राहिले तर किती. करायला जाते व बरं त्याच्यानं काही जमतच नाही. निवड खाते आणि राहते घरी. हो व. बरं दादा, माझं जगणं कसं वाटते का तुला? असं काम म्हणून राहिला हरी तू? सांगतं. तू नसतास तर मी एकटा असतो हरी. माझ्यासाठी तुझं असणं खूप महत्त्वाचं आहे. बरं तुला माहीत झालं का, रवीनं विष खाल्ला. तोच ना, लहानपणी ज्याच्या वेळेला आपण पोहायला जायचो आणि आंबे चोरताना आपण लपलो होतो ना, तो मार खाला होता. त्याला दोन पोर होते ना का? हो, ते भेटायला गेलो होतो त्यांना. दवाखान्यात भरती होता तिथे. कसे आहे मग ते आता? उद्या चालू त्यांचं काम करून द्यायला. तुला माहीत आहे का हरी, कास्तकार आत्महत्या केल्यात किती पैसे भेटते? नाही माहीत दादा. सरकार कास्तकाराला मिल्यावर पैसे देऊ शकतो, पण आमच्या जिवंतपणे पिकाला भाव नाही वाढू शकत. मे कमी मॅडम. येस कमी. राया, मी आता शाळेच्या ट्रिपची लिस्ट बघत आहे आणि यात तुझं नाव का बरं नाही? नाही मॅडम मी नाही. काहून नाही ते तू? मॅडम मला बसचा प्रवास जमत नाही. तू तर शाळेची एवढी हुशार मुलगी आहेस तरी पण तू येत नाही. नाही मॅडम, तिथे जाऊन पुन्हा तब्येत खराब झाली तर माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार. खरंच ना? हो मॅम. काही अडचण तर नाही ना? मॅडम बरं खोटं पण बोललीस. मॅडम तुला मदत केली नसती का? अरे संगी, माझी मदतीची आदत नाही लावून घ्यायची आहे. बिना मदत घेता कोणी जगू पण नाही शकत असं या जगात कोणीच नाही आहे. तुझ्या नाही जिंकणं बनवत. मला मदतीची आदत नाही लावून घ्यायची. तू जेवढं करते माझ्यासाठी तेवढं भेटेल. काय केले जेवढे जरा त्याच्या अर्धी करू शकतो. तू पैसे दे मदत. चल ना चल ते पण चल. डॉक्टर साहेब. हां बसा बसा बसा. नर्स, रिपोर्ट आणा. तुम्हाला माहीत असेल याआधी त्यांना सिकल सेलची बिमारी होती, पण ध्यान द्या, आता त्यांना एव्हियन पण आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. सिकल सेल होता म्हणून त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी होती आणि तो रक्त हड्ड्यांपर्यंत पोहोचत नव्हता. यामुळे हा आजार झालेला आहे. तर यासाठी ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च किती येणार डॉक्टर? तरी पण 3 किंवा 5 लाख पर्यंत येणार. डॉक्टर काही दुसरा उपाय नाही आहे का? नाही, याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही. त्यांचं ऑपरेशन करावंच लागेल. त्यांना समजवा की ऑपरेशनची खूप गरज आहे त्यांना. ऑपरेशन नाही झाला तर प्रॉब्लेम होऊ शकते नंतर. तर ऑपरेशन करायचा का नाही? ठीक आहे, आपला टाइम घ्या आणि सांगा मला. भाऊची तब्येत कशी आहे आता? तशी सावताई समजत नाही का करायचं का.
विचार चालू ठेव, टेन्शन नको घेऊ, काही नाही होत. त्यांचं त्यांनाच माहीत आता, मनातल्या मनात बाहेर विचार करत राहते, कधी कधी भेवच लागते. का करते बघ, लहानपणापासून बिमार राहते, हे सांगत होते का लहानपणापासून दुःखच पाहत आहे म्हणून भाऊ. हो दत्ता भाऊ सांगे की लग्न नाही करून म्हणे, कायले त्या पोरीचं नुकसान करायचं, बरं घरचे करवायला लागले. हो सांगत होते. पोरगी करत राहते आणि तिच्या लग्नासाठी टेन्शन होतं. काय एवढं लवकर लग्न करायचं तिचं, नाही करायचं, तिले शिकवायचं चांगलं, सगळ्याच पोरांनी शिकवायचं. आमची राया हुशारच आहे, ती कशाचा त्रास नाही देत, पण आम्ही तिच्यासाठी काही करू शकत नाही. शिकली तेव्हाच ते चांगलं जगेल. का करायचं ग, मी नाही शिकलो, बरं माझ्या लहान बहीण भावाला शिकवलं, आता ते कोटी असलं तरी चांगलेच आहेत. मला तुला समजत नाही बरं, बोलून पहा आमच्या राया बरं. आता काही नाही झालं तरी त्या पोरांसाठी आपण हार नाही म्हणायचं, त्यांना शिकवायचं. काही गरज नाही ऑपरेशन करायची, काहीच नाव मला. तुम्हाला समजत कसं नाही, त्याच्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे. हे डॉक्टर काही सांगते यांचं ऐकाच हो का? ऐका बाबा, मला समजत आहे तुम्ही का म्हणताय, तर पण करू ना आपण कसं तरी. काय झालं का, कायचा विचार करताय? काही नाही, बोल तू. झालं का जेवण तुझं? आज जन्मापासून भुकेला असं वाटत आहे. आज पोट भरून जेवण करील. लहानपणीचे दिवस आठवून राहिले, जेव्हा तू समोर समोर पडत होता आणि मी तुझ्या मागे धावत होतो. आज बघ मी समोर राहील आणि तुला मागं पाडेल. काय बोलून राहिला तू? तुला तरी समजून राहिलं का? दारू पिऊन आला का? जा जेवण करून जा. आजवरी पाहिला का? बस थोडा वेळ बोल माझ्यासोबत. जा जेवण करून जा, मग बोलू. रवी भाऊ, आपण जे केलं ते बरोबर केलो का? नाही नाही, बिलकुल नाही. उभारी ही एक अशी भावना आहे जी मनुष्याच्या आंतरिक शक्तीला जाणीव देते आणि त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास प्रेरित करते. बनायचं असेल तर दत्तासारखे बना. जमीन नीलाम झाली तरी जीवनाचा नांगर चालवता आला पाहिजे. बनायचं असेल तर मायासारखे बना. सोबती अश्व नसला तरी ताकदीने रथ खिचता आला पाहिजे. बनायचंच असेल तर फुलसारखे बना, म्हणजे एक राया तयार झाली पाहिजे. आपल्याला किती कर्ज आहे?